गुड मॉर्निंग गाईज. हॅलो. तर आज होता संडे, आपल्या ब्लॉगचा सेकंड डे. तर आज आपण दिवसात काय करणार आहोत ते बघू. आणि आवडलं तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी रात्रीच थोडे ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले होते. तर आता त्यापैकी बदाम घेतले. बदामाला नंगूपुंगू करते आहे मी. तर असे सर्व बदाम नंगूपुंगू करून घेऊ. आणि सोबतच पिस्ते पण घेतलेले होते काही. तर पिस्त्यांना पण नंगूपुंगू करून घेतले. बदामाला राग नको यायला, नाहीतर बदाम म्हणायचा मला केलं आणि पिस्त्याला नाही केलं म्हणून. तर ते थोडं ग्राइंड करून घेऊ. ग्राइंडर खराब झालेलं होतं आमचं. तर मुसळणेच, आमच्या इथं मुसळ म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात की कमेंट करा. तर असं ग्राइंड करून घेतलं आहे. 1 कप मिल्क घेतलं आहे. पातेलीमध्ये ते मिल्क थोडं गरम करून घेते. तर त्यात शुगर घेतली. जास्त नाही आवडत मला शुगर, गोड नाही आवडत मला जास्त, म्हणून थोडीच घेतली. त्यात ते ग्राइंड केलेले ड्रायफ्रूट्स टाकते आता. तर मस्त उकळी आलेली आता दुधाला, आणि थोडं चमच्याने स्टर करून घेते आहे, म्हणजे साखर विरघळली तर छान लागेल दूध. तर मस्त असं दूध तयार झालं आहे आपलं. प्रोटीन मिल्क म्हणू शकतो आपण त्याला, मस्त हेल्दी. तर मम्मीने सकाळी चहा नाही दिली, म्हणून मग मी प्रोटीन मिल्क करून घेते आता. तर मम्मी म्हणली चहा नको घेऊ. तर मस्त आता टेस्ट बघू आपण कशी झाली आहे. तर मला खरंच आवडलं. आता डेली हेच राहील. तर मस्त पिऊन झाल्यानंतर मस्त आंघोळ करून घेतली, कारण देवशनी एकादशी होती. मस्त स्वच्छ आंघोळ वगैरे करून देवपूजा करताना बघितलं तर सर्व मूर्त्या, पितळी मूर्त्या खराब झालेल्या होत्या. तर मस्त स्वच्छ करायला घेतल्या. मला देव धुवून म्हणजे स्वच्छ करून 15 दिवस झालेले, तरी डेली धुतले तरी खराब होतात पितळी वस्तू, काचेच्या वस्तू. तर मस्त देवांना पावडरने घासून घेतला. मी होममेड पावडर तयार करते. तर कोणाला हवं असेल तर नक्की DM करून सांगा. पावडरचा रिझल्ट तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच, मी दाखवेल नक्की. तर मस्त हातानेच घासून घेते आहे. मस्त मूर्तीनं सोन्यासारखी चमक येते. तर व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा, तरी तुम्हाला दिसतेच आहे किती स्वच्छ चमक झालेली असं. तर मूर्ती एकदम स्वच्छ दिसायला लागली आहे, सोन्यासारखी चमकायला लागली. तर देवधुन झाले. इथे आमच्या शेरूचं पण आंघोळ घातली चालू होती. आमचं राजेशाही थाट असं आम्ही थोडंसं कॉमेडी आंघोळ होती ही. तर एवढं शांततेने आम्ही कधी आंघोळ करत नाही, पण यावेळेस आम्ही मास्क लावलेला शेरूला, म्हणून आमचा शेरू शांततेने आंघोळ करू देतोय. मस्त सगळेच शेरूच्या आंघोळीला लागले होते. सगळे घरी होते संडेमुळे. तर माझ्याकडून एकटीकडून होत नाही, म्हणून सगळे लागतात. मी ह्यावेळेस नाही केली, कारण की मी देवपूजा वगैरे केली. सो मग सगळ्यांनी मस्त आंघोळ करून घातली त्याला. तर मस्त शेरूला, आता शेरू एकदम मस्त स्वच्छ झाला आहे. तर शेरूला मस्त ड्राय करू आपण. दादाने ड्राय करायला घेतलं आहे. तर आम्हाला ड्राय आवडत नाही शेरूला. तर मस्त शेरू करू देतोय, कारण की मास्कमुळे त्याला काही करता येत नाही आहे. काही तो आवाज काढत होता वेगवेगळे, पण मी आवाज बंद केला आहे. त्याला आवडत नाही, पण शांततेने करू देतोय बिचारा. लय क्यूट दिसत होता असा, कारण की मी कधी त्याला शांत बघत नाही. लय मस्त चालू असतात त्याच्या. झोपलेला असतो तर तेवढी शांतता असते. आणि आता हे मास्क घालून, काकांनी मास्क आणलेलं त्याच्यासाठी, तर शांततेने करू देत होता. तरी बघा त्याची चुडबुड कशी चालू आहे, करू देत नाही, आरड्या मारत होता. किती करतोय बघा स्वतः. त्याला आवडत नाही ते, भीती वाटते त्याला. पण दादा तर काहीच नेहमीप्रमाणे पावसाने आजही हजेरी दिली आहे. मला तर हे कळत नाही आहे, पावसाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे. तर कधीतरी एकदम कडक ऊन असतं, तर कधी कधी
कधी कधी म्हणजे कंटिन्यूच पाऊस असतो, कधीतरीच ऊन असतं आणि रात्री जबरदस्त थंडी असते. म्हणून मिक्स वातावरण चालू आहे, क्लायमेट. तसं बघायला गेलं तर क्लायमेट एकदम सुंदर झालेलं होतं, मस्त वाटत होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तर मला अशा क्लायमेटमध्ये भूक लागते. तर आज दादाही घरी होता, तर त्याची फरमाईश आलेली होती की भेळ कर, त्याला माझ्या हाताची भेळ आवडती. मी काय करत नाही, कांदे टमाटे घेते, चटणी, त्यात थोडासा मॅगी मसाला, लिंबू राहिला तर लिंबू, नाही तर चालतं आम्हाला काहीही. पण मॅगी मसाला या 4 गोष्टी कंपल्सरी असतात माझ्या ह्याच्यात. कांदा टमाटा चटणी आणि मॅगी मसाला आणि तेलही टाकते मी. तर मम्मीने दिवाळीचा चिवडा केलेला तो होता, एरवी नुसतं मुरमुरे तर आणि शेव वगैरे असते, तर यावेळी चिवडा होता. तर आपण चिवड्यामध्येच भेळ करायला घेतलेली आहे. मस्त तेल टाकून त्याच्यामध्ये मस्त हे करून घेतलं, मिक्स करून घेऊ. ते मिक्स झाल्यावर मग आपण चिवड्यामध्ये हे मिश्रण एकजीव करणार आहोत. म्हणजे हे एकजीव झालं ना तर म्हणजे सगळं कांदा टमाट्याला चटणी वगैरे लागून जाते, तर टेस्ट मस्त येते भेळची. आणि तेलामुळे मुरमुरे म्हणा वातडे होत नाही आणि खायला सोपं जातं. ते कसं जास्त वेळ झाला तर नरम होऊन जाते, चावलं जात नाही. म्हणून तेल टाकून घ्यायचं, थोडं वातळपणा ते रस आहे, पण ठीक आहे, थोडं होऊन जातं. तर आता मस्त मिक्स करून घेऊ. तर भेळ आता अशी आपण रेडी केली आहे. आम्ही 2 जण होतो, कारण की मम्मीचा उपवास होता. तर आणि तिकडे पण दादा घरी नव्हता, मोठा दादा. तर आम्ही दोघे भाऊ बहिणी होतो. तर मी एवढीच केली, थोडी दोघांपुरती भूक भागेल एवढी. तर मस्त मिक्स झाली आहे. तर आता आपण दादाला टेस्ट करायला देणार आहोत मस्त मिक्स करून. तर दादाची रिॲक्शन काय असते ते बघू नक्की. दादाला भेळ आवडतेच माझ्या हाताची, तर बघू कशी झाली दादा. तर दादाची रिॲक्शन एकदम मस्त. आता मी पण थोडी टेस्ट करून बघते कशी झाली आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तर गाईज मी पार्सल मागवलेलं एक स्विगी इन्स्टामार्टवरून. तर ते पार्सल येणार होतं म्हणून मी थांबलेली बाहेर. तेवढं ते दादा ते आले. तर दादाची माझी मजा चालू होती, माझ्या भावाची. तर रसगुल्ले आले पार्सलमध्ये. तर असा होता गाईज आपला संडे. कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.